नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असे साबुदाणा वडे करतोय. उद्याच आषाढी आहे, तर आषाढीसाठी मस्त असे साबुदाणा वडे करून तयार होतात. त्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा, बाकीचं काय काय साहित्य घ्यायचं ते आपण बघूया. तर इकडे मी मिरची घेतले, एक अर्धा मिरच्या आहेत, याला वाटून घेणार आहे. तुम्ही चिरूनही घेऊ शकता. आणि बटाटे आहेत, एक 3 ते 4 बटाटे घ्यायचे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा. आणि साबुदाणा साबुदाणा मी एक अर्धा किलो घेतला आहे. एक ते 5 ते 6 जणांसाठी मी वडे करते, त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. आता साबुदाणा आधी आपण भिजवून घेणार आहे. तर त्यासाठी भरपूर पाणी एकदाच घालायचं. साबुदाणा 2-3 वेळा धुवून ठेवायचा नसतो. एकदाच भरपूर पाणी घाला, हाताने छान चोळून घ्या आणि पाणी निथळून घ्यायचं. पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा निथळायचं नाही किंवा चोळायचं जास्त नाही. तर एकाच वेळेला पाणी घालून पाणी निथळून घ्यायचं. आणि आता याच्यात पाणी किती घालायचं ते दाखवते तुम्हाला. तर एक मोठा ग्लास भरून पाणी घेतलं आहे मी आधी. बघा तुम्ही किती लागणार आहे ते. एक ग्लास घेतलं आहे, पाणी ओतलं. थोडंसं वरती दिसतंय, तर याच्या अजून थोडंसं वरती दिसायला पाहिजे. तर त्यासाठी आणखी एक अर्धी वाटी पाणी मी घालणार आहे. या ग्लासने एक ग्लास आधी घातलं. पाणी पूर्ण निथळून घेऊन पुन्हा मी पाणी घालते. आणि आता पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं. बघू शकता तुम्ही. छान एकजीव असं एकत्र सगळं करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही, बोटाचे एक पेर असतं, त्याचं अर्धं पेर हे पाणी वर आलं पाहिजे इतपत हे भिजवून घ्यायचं. हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे. ते मी जे ठेवलेलं आहे त्याचं आधी मी करून दाखवते आता. तर इकडे मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता. तर बघू शकता तुम्ही, मऊसूत असा साबुदाणा छान भिजला आहे. अशा पद्धतीने हा साबुदाणा भिजला पाहिजे, तरच तुमचे वडे मस्त आतून मऊ आणि वरून असे कुरकुरीत होतात. तर इथे मिरची वाटून घेतली मी. तुम्ही चिरूनही घेऊ शकता, पण मी वाटून घेतलेली आहे. आणि बटाटे शिजवून घेतले. तर आता आपण पटकन वडे बनवून घेऊया आधी. आता हे असे जर वडे तुम्ही रात्रीच बनवून ठेवले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन तुम्हाला तळून टिफिनसाठी देता येतात. तर शेंगदाण्याचं कूट घेतलं. शेंगदाण्याचं कूट मी आधीच माझ्याकडे असतं तयार, ते घेतलं आहे मी. नसेल तुमच्याकडे तर एक वाटीभर शेंगदाणे चांगले खमंग भाजून वाटून घ्या. आणि बटाटा कुस्करून घालायचं त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची जी वाटून घेतली ती मी घालते, तुम्ही कट करूनही घालू शकता. आणि हा बटाटा, चवीनुसार मीठ घालायचं. आणि सगळं एकजीव होईपर्यंत हातानेच हे कुस्करून घ्यायचं, हातानेच कालवून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे. तुम्हाला थोडंसं फडफडीत वाटलं साबुदाणा, तर काय करायचं, थोडंसं चमचाभर पाणी घालायचं. आणि छान असं मऊसूत असं हे हाताने कालवून घ्यायचं आहे. बटाटा छान कुस्करला पाहिजे इतपत कालवून घ्यायचं. 1-2 चमचे मी पाणी घेतलं आणि छान असं हे मऊसूत कुस्करून घेतलेलं आहे. आता पुन्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हा वडा आपण छान असा थापून घ्यायचा आहे. वड्याला जास्त चिरा असतील तर थोडंसं असं दाबून दाबून तुम्ही वडा तयार करून घ्या. जास्त चिरा नकोत, नाही तर मग वडा फुटायची शक्यता असते तेलात. म्हणून जास्त इकडे तिकडे चिरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे वडे थापून घ्या. बघू शकता तुम्ही, मी थोडेसे जाड ठेवलेत. तुम्ही पातळही करू शकता. अशा पद्धतीने हे वडे तयार केले. मी नेहमी अशाच पद्धतीने वडे सगळे तयार करून घेते. तुमच्याकडे आषाढी एकादशी किंवा चतुर्थी असते, अशा वेळेला मी साबुदाणा आमच्याकडे जास्त खात नाहीत शक्यतो, म्हणून मी वडे बनवते. तर याच्याबरोबर तुम्ही चटणी करू शकता खोबऱ्याची. अशा पद्धतीने हे सगळे मी करून घेतले. अर्धा किलो साबुदाणा, 4 बटाटे आणि 1 वाटीभर शेंगदाण्याचे. ह्याच्यामध्ये एक 15 ते 20 वडे तयार होतात. तर तेल गरम करायला ठेवलं. तेल छान आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅस मिडियम ठेवायचा. आणि मग त्याच्यामध्ये हे वडे तळून घ्यायचे. जर असं पसरट भांडं घ्या, त्यामुळे काय होईल, तुमचे वडे एकमेकाला चिटकणार नाहीत. अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे. थोडासा वेळ लागतो. आता इथं गॅस थोडासा मध्यम करायचा आणि चमच्याने थोडंसं वरून असं तेल सोडायचं. त्यामुळे काय होतं, वरची बाजू आहे तीही एकदम थोडीशी कडक होते आणि मग हे वडे एकमेकाला चिटकत नाहीत.
आता इथे मी असंच करते, मला सवय आहे. तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर वडा तर तुम्ही थापून व्यवस्थित घेतला नसेल तर तेलात फुटायची शक्यता असते. अशा वेळेला काय करायचं, थोडंसं वरून जाळी असते, जाळीचं तुमच्याकडे जर चाळणी असेल तर ती थोडा वेळ वरून झाकून ठेवायची, म्हणजे वडे तेलात फुटले तरी तुमच्या अंगावर येणार नाही. शक्यतो लांब उभं राहून करा. मी नेहमी करत असते, वड्याची साईज व्यवस्थित करून छान मळून घेऊन करत असते. अशा पद्धतीने तुम्ही करा. जर पहिल्यांदा तुम्हाला सवय नसेल करायची तर अशा पद्धतीने जरासं चाळणवरती ठेवून घ्या. छान असे मस्त कुरकुरीत वडे तळून होतात. थोडासा वेळ द्या, म्हणजे आतूनही मस्त असे खमंग भाजले जातात, हे वडे तळले जातात आणि पटकन होणार आहेत. रात्रीचे जर तयारी करून ठेवली तुम्ही, वडे हे रात्रीचे वळून ठेवले तरीसुद्धा त्याला अजिबात खराब होत नाहीत, असे छान राहतात हे वडे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे हे वडे तळून घ्यायचे. तर उद्याच आषाढी आहे, त्यानिमित्ताने मी आजच हा व्हिडिओ तुम्हाला दिला आहे. तर रात्रीच साबुदाणा भिजत घाला आणि उद्या सकाळी छान असं मस्त वडे तयार करून घ्या. वड्याबरोबर शेंगदाण्याची चटणी करू शकता, खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा शेंगदाण्याचं सांबार करू शकता. तुम्ही काहीही करून खाऊ शकता याच्याबरोबर, किंवा असे हे वडे मस्त असे लागतात हे वडे. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मस्त असे बघा तांबूस रंगावर असे तळून घ्यायचे. थोडासा वेळ देऊन करून घ्यायचे, म्हणजे कसे होतात आतूनही छान खमंग भाजले जातात. आता हे सगळे काढून घेते. अशाच पद्धतीने मी सगळे करून घेते. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप छान असे हे वडे तयार होतात. बघा, बघू शकता तुम्ही, असे एकदम कुरकुरीत असे हे वडे तयार होतात. चला आपण पुन्हा भेटू.